नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित ऐका, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, बोर्डाकडून एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आलेली आहे, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर प्रतीक्षा साळुंखे होती, जिला 1500 रुपीचं अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. कुठूनही काही प्रश्न समजला, 12वी बोर्डाच्या व्हॉट्सअप ग्रुपला सगळ्यात पहिले येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स टाकलेली आहे. बघा आता बोर्डाने काय सांगितलंय बाळांनो, बोर्डाने या गोष्टीचं अनाउन्समेंट केलेली आहे खूप साऱ्या बोर्डाच्या ऑफिशियल्सने बेसिकली, की या वर्षी सुद्धा तुमचा बोर्डाचा फिजिक्सचा पेपर टफच असणार आहे बाळांनो. या वर्षी सुद्धा तुमचा बोर्डाचा फिजिक्सचा पेपर टफ असणार आहे. मी तुम्हाला एक रियालिटी चेक देऊन देतो. ठीक आहे, मागच्या वर्षी असे विद्यार्थी होते बाळांनो, 100त 50 ते 60% असे विद्यार्थी होते ज्यांचा सिंगल डिजिट स्कोर होता फिजिक्समध्ये. 70 मार्काचा फिजिक्सचा पेपर असतो, त्यांचे 1 ते 9 मध्ये मार्क होते. 60% विद्यार्थ्यांचे, 60% विद्यार्थ्यांचे. आता तुम्ही म्हणणार दादा मग एवढे पास कसं काय झाले? बेटा इंटरनलचे मार्क्स त्यांना 30 पैकी 30 दिलेले होते. 30+8 जरी केले ना, 38 मार्क पास होऊन जातो विद्यार्थी. अशा पद्धतीने पास झालेले विद्यार्थी फिजिक्सच्या पेपरामध्ये. ही रियालिटी सांगतोय, तुम्ही स्वतः जाऊन इंटरनेटवरती चेक करू शकता. मॅक्झिमम विद्यार्थी फेल झालेले. ठीक आहे, तर या वर्षी पहिलेच बोर्ड या गोष्टींना क्लिअर करतंय, तुम्हाला सांगतंय की फिजिक्सचा पेपर टफ येण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. का रे बाळांनो, फिजिक्सचाच पेपर का टफ येणार आहे, या गोष्टीची सुद्धा अनालिसिस दिलेली आहे, ती पण जाणून घेऊया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न, पेपर कितीही डिफिकल्ट येऊ दे. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित केला अभ्यास तर तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. सिमिलर टाईप क्वेश्चन काय येतात तिथून, या गोष्टीचं पण रिझन ऐकून घ्या बाळांनो. मागच्या वर्षाची फीडबॅक तुम्ही बघा, विद्यार्थ्यांनी 90 ते 95% वाली स्कोर केलेली आहे, आणि तुम्ही पण करणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा विचारलाय, किती वेळा विचारला जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, जर कोणताही प्रश्न 9 वेळा विचारला गेलाय तर 10 वेळा विचारला जाण्याची शक्यता जास्त असते त्याची. मग तेच प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली, एका प्रश्नावर 2-2, 3-3 दिवस दिलेले आहेत बाळांनो. नक्कीच एनरोल करा, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. याचं रिझन सांगितलं बाळांनो, केमिस्ट्री हा ऑप्शनल सब्जेक्ट असतो इलिजिबिलिटीसाठी एमएसटी सीईटीच्या परीक्षेत. बरोबर गोष्ट आहे, कारण एमएसटी सीईटीच्या परीक्षेत तुमची इलिजिबिलिटी किती पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मिळून तुमचे 135 मार्क झाले पाहिजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. त्या जागेवर जर नाही भरत असतील तर केमिस्ट्रीला रिप्लेस करून आपण बाकीचे वोकेशनल सब्जेक्ट टाकू शकतो. पण फिजिक्स नॉन रिप्लेसेबल असतो, फिजिक्स तुम्हाला ठेवावाच लागतो. त्यामुळे तुमचा फिजिक्सचा पेपर टफ येणार आहे बाळांनो. तुमच्यासाठी टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. नक्कीच एनरोल करून घ्या बाळांनो, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल त्यांचा. ठीक आहे, तुम्हाला 100 गोष्टी करायची गरज नाही राहणार. 10 गोष्टी जरी केल्या तर तुमचा व्यवस्थित अभ्यास होईल. ठीक आहे, काही जरी अडचण असली तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकतात, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. मी तुम्हाला 3 मिनिटं बोललो होतो, 3 मिनिटाच्या आत व्हिडिओ संपवला.